सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील समृद्ध आदिवासी ठाकर जमात। जय जोहार मंडळी, मी तुमचा मावळ मुलख्या म्हणजेच रवी बोराडे। स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत डांगण सोन्याचा अंगण म्हणजेच भंडारदरा परिसरातील शिंगणवाडी या गावामध्ये। आणि आज आपण इथे ना आदिवासी ठाकर जमातीतील फुगडी नृत्य बघणार आहोत। हे फक्त नृत्य नाही तर हजारो वर्षाचा पारंपरिक कलेचा ठेवा आहे। तर चला बघूया। दिवसभर शेतीतील घरातील कष्टाची कामे करून थकवा विसरायचे हक्काचे ठिकाण म्हणजे फुगडी नृत्य। फुगडी नृत्याची सुरुवात धरती, कंसरी, ढगेसर, आई वडील आणि भरल्या सभेला नमून होते। आदिवासी ठाकर लोकांच्या जीवनामध्ये पदन्यास आणि लालित्याने भरलेले नृत्य व गायन जीवनाचे अविभाज्य घटक आहेत। सकाळचे 8 वाजेपासून तर डायरेक्ट दिवस माळवंतेपर्यंत नाचायचं, वरून पाऊस आणि तरी आम्ही नाचायचो पावसात पावसातही नाचायचो आणि शेतावर जाऊन याचा परत जेवायचा परत नाचायचं संध्याकाळची सकाळचे दिवस निघवस्तवर। हा का? तुम्हाला काय असं वाटत आहे का नाचावं, असं मनाला चांगलं वाटत आहे का? मला ना पक्की हाऊस नाचायची। ही फुगडी वाद्याची नाही, ही पायातील पट्ट्या, हातातील बांगड्या आणि शरीराच्या नैसर्गिक तालावर चालणारी आपली खरी जुनी परंपरा आहे। फुगडी फक्त नृत्य नाही तर निसर्ग, लोकजीवन, इतिहास आणि संस्कारांची हजारो वर्षांची सांगड आहे। पहिल्या काळात नाचायची काय तू? मला आता पहिली मी नाचा ना। आता नाही नाचवा, वय झाला, वय झाले ना आता नाचवा आता नाही, या मांड्या दुखते। कधी कधी नाचायची तुम्ही? काय काय असलं का? काय मान नाचायचं कंटाळचा ना लाग नाचवा। आदिवासी समाजात स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्या कलेला समान मान्यता आहे। ही गोष्ट शिकवते संस्कृती मोठी असते आणि तिच्या छायेत सर्वजण समान असतात। आमचे आई वडिलांच्या घरी पासून खेळतो, अशी एवढा लहान होतो। आमचं लग्न बिग्न नव्हतं झालं त्याच्या आता घरी तेव्हापासून चालू परंपर चालू राहिला। म्हणजे जुन्या बाया तेव्हा काळापासून करायचं तेव्हापासून पार पिढी न पिढी। मग तुम्ही पण तो सांस्कृतिक वारसा मग आम्ही लावून धरला ना। आदिवासी समाज पहिल्यापासूनच कलेचा पुजारी आहे। नृत्याची, गायनाची, अभिनयाची सुरुवात जर कुठून झाली असेल हा प्रश्न आपल्या मनात येत असेल तर आदिवासी लोकसंस्कृतीच्या गहन अभ्यासातून नक्कीच या प्रश्नाचे आपल्याला उत्तर मिळेल। आपली वाडी बंद पडली, काय करायचं बघा, काय तरी कळसुबाई नाव घ्या, कळसू आईच्या नावाने, कळसू आईच्या नावाने, कळसू
तुम्हाला आतापर्यंत टिकून ठेवले, बरोबर ना? हम्म. पण आता इथून पुढे टिकल का नाही, काय वाटत तुम्हाला याच्यावर? आता आमची आज पाव टिकली, पण मग आता आमच्या पुरी मोबाईल घेत्या, कुणी काही जात्या, ते आमचं ऐकत्याच नाही, मग पुढे टिकवणार नाही त्या ना. हा, आम्ही आतापर्यंत टिकवली, आमच्या पर्यंत बुवा टिकवलं, आम्ही धरली परंपरा लावून. पण पुढची कस काय सांगू आम्ही? आता पुढची पोरांना सांगाय जावा तर आपल्याला भांडाय उठतात. आपली संस्कृती फक्त नृत्य आणि गाणं नाही, तर आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे. ज्या तालात आपले वाडवडील जगले, ज्या परंपरेत आपण वाढलो, तीच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण संस्कृती असते तोपर्यंत संस्कार असतात, आणि जेव्हा संस्कृती संपते तेव्हा विकृतीचा जन्म होतो. आज आपण आपल्या आदिवासी समाजातील ठाकर लोकनृत्य पाहिलं. असंच आपल्या आदिवासी लोकसंस्कृती जवळ निरखून पारखून पाहण्यासाठी आपल्या द मावळ मुलख्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. जय आदिवासी, जय जोहार.